शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं की कुठला शेतमालाचा हमी भाव देऊ। शेतकऱ्यांच्या बाबतीत दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, कापसाला भाव नाही। मग शेतकऱ्याला धार्जिन नसणारं सरकार आहे का? शेतकऱ्याला धार्जिन नसणारं हे सरकार आहे। मागच्या काळामध्ये 2014ला या मतदारसंघातील काही लोक बरेच काही बोलत होते आणि बीड जिल्ह्यामध्ये एक दिंडी काढली गेली। आताचे असणारे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आजच्या लोकसभेतल्या उमेदवार आता विधान परिषद आदरणीय ताई आणि एक पाशा पाटील नावाचं तिकडलं पार्सल, अशा तिघा जणांनी अष्टगंध लावून टाळ घेऊन किती ढोंगी एक दिंडी काढली आणि दिंडी काढून सांगितलं की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव हे सरकार देत नाही, कारण त्यावेळेस आपलं सरकार होतं। कापसाला 10,000 भाव दिला पाहिजे, सोयाबीनला 8,000 भाव दिला पाहिजे, तुरीला 9,000 भाव दिला पाहिजे। असे उल्लंघन करणारे लोक आज 10 वर्ष झालं सोयाबीनचा भाव किती आहे? किती आहे? अरे 3400 रुपये, 3800 रुपयाच्या आत। आणि आपल्या त्या काळात तरी 7-8 हजार होतं की वरडत होते त्यावेळेस। आज कापसाचा भाव 5,000। या सर्व गोष्टी फक्त बोलायसाठी आपल्यासाठी काहीच नाही।